हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत एकदम हलका, पचायला सोपा आणि खूपच हेल्दी असा तेलगू स्टाईल उलगडा पप्पू, म्हणजेच बिना फोडणीचे वरण. ना याला आपण डाळ आधी शिजवायची आहे, परत त्याला फोडणी द्यायची अजिबात गरज नाही. कारण गॅसची बचत करायला आपल्याला हे वरण एकदम परफेक्ट आहे. अगदी 1 ते 2 शिट्टीमध्ये हे वरण आपले तयार होते. सध्या गॅसचा म्हणजे LPG गॅसचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यासाठी ही रेसिपी आजची एकदम परफेक्ट आहे. आज इथे मी तुम्हाला 2 प्रकारचे वरण इथे करून दाखवणार आहे. अगदी 5 मिनिटामध्ये. पहिल्या प्रकारात आपण बनवणार आहोत साधं, मऊ आणि स्टे स्टाईल वरण असे, जे रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहे. आणि दुसरं वरण दुसऱ्या प्रकारची पद्धत आहे, थोडंसं ट्विस्ट देऊन चविष्ट पण तरीही हलकं पचायला. हे दुसरं वरण खायला खूप छान लागते. हे वरण तुम्ही चपाती, भाकरी किंवा गरम गरम भातासोबत तूप टाकून जर खाल्लात तर एक नंबर लागते. चला तर वेळ न घालवता सुरू करूया आजची हेल्दी आणि झटपट रेसिपी उलगडा पप्पू. 2 प्रकारचे, एक रेड कलर आणि एक येलो कलर, म्हणजेच आपली ग्रीन मिरचीचे उलगडा पप्पू. याचे नाव उलगडा पप्पू हे कसे पडले? याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कांदा असतो. तेलुगूमध्ये उलगडा म्हणजेच कांदा असे म्हणतात, कांद्याला उलगडा असे म्हणतात. त्याच्यामुळे याचे वरण जे आहे त्याला उलगडा पप्पू हे नाव पडलेले आहे. चला मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी इथे आपण एक वाटी डाळ घेतलेली आहे. ही छोटी वाटी आहे. ही डाळ आधी स्वच्छ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि 10 मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवायची. इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतले आणि 10 मिनिटं पाण्यात ठेवले. आणि डाळीच्या दुप्पट पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. 1 वाटीला 2 वाटी पाणी टाकायचंय. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा टीस्पून इथे आपण टाकणार आहोत हळदी पावडर, 1 चमचा तेल आणि 3 ते 4 हिरवी मिरची. इथे मी 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आणि हे सर्व आपल्याला या डाळीमध्येच टाकायचं आहे. हे सर्व आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बस झालं, एवढंच आहे या वरणामध्ये. आता अजिबात याला फोडणी द्यायची नाही, काही नाही. आता आपण याची फक्त 2 शिटी करून घेणार आहोत. गॅसवर कुकर ठेवायचा आहे, मीडियम गॅस करायचा आणि 2च शिट्टी आपल्याला ह्याचे करून घ्यायचे आहेत. एकदम झटपट आणि एकदम चविष्ट असं ही आपले उलगडा पप्पू ग्रीन वरण आहे. याला फोडणीची गरज नाही किंवा आधी डाळ शिजून घ्यायची सुद्धा गरज नाही. एकदम झटपट होणारा हे आपला उलगडा पप्पू आहे. तुम्ही पाहू शकता, खूप झटपट होते आणि गॅस पण खूप आपला मोठ्या प्रमाणात वाचतो. हे पहा, इथे आपला कुकर आता थंड झालेला आहे. तुम्हाला एकदा दाखवते. हे पहा, किती मस्त आपली जी डाळ आहे ती मस्त प्रमाणात शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती डाळ पण आपली एकदम मिळून आलेली आहे, एकदम मऊसूत झालेली आहे. आता आपल्याला याच्यात फक्त मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीपुरते मीठ टाकायचे आहे. मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे आणि थोडीशी कोथिंबीर. जर समजा तुम्हाला हे घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता. तुम्हाला जेवढी याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे. हे वरण तुम्ही गरम गरम भातासोबत तूप टाकून खाल्लात तर एवढा भारी लागते. आणि सोबत थोडीशी शेंगा चटणी द्यायची. एक नंबर हे वरण आहे. पाणी टाकल्यामुळे आपण याला थोडेसे 1-2 उकळी आणू देऊया. थोडीशी उकळू द्यायचं आहे आपल्याला. 2 मिनिटं उकळायचं, त्यानंतर गॅस लगेच बंद करायचा. पाहिलात ना किती झटपट झालेलं आपलं हे आजचं वरण आहे, ग्रीन उलगडा पप्पू. खायला एवढा टेस्टी आहे की सांगू शकत नाही. तर हे पहा, तयार झालं आहे आपलं मस्त गरमागरम कमी गॅसमध्ये अगदी 2 शिट्टीमध्ये, कुकरमध्ये अगदी 2 शिट्टीमध्ये तयार झालेला आपला हे ग्रीन उलगडा पप्पू इथे बनून तयार आहे. तुम्ही हे वरण मस्त चपाती, भाकरी किंवा गरम गरम तूप भातासोबत खाऊ शकता. त्याच्यासोबत तुम्ही बाजूला शेंगा चटणी द्यायची. एवढी जबरदस्त लागते खायला, एक नंबर लागते. याची कन्सिस्टन्सी पाहू शकता.
अशा प्रकारचे आपल्याला हे वरण बनवायचे आहे. अगदी सोपं, झटपट होणारी खूप मस्त रेसिपी आहे. ही रेसिपी एकदा ट्राय करा. 100% तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर चला आता आपण दुसरी रेसिपी बनवायला सुरू करूया. तर हे पहा आपलं दुसरं वरण. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धी वाटी डाळ, 1 कांदा. डाळ आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 10 मिनिटं भिजत घालायची आहे. अशाच प्रकारे अर्धी वाटीला मी इथे दीड वाटी पाणी टाकलेलं आहे. पाणी छान आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा टीस्पून इथे हळदी पावडर, 1 टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर, 1 टीस्पून काळा मसाला आणि तेल. हे सर्व आधी आपण मिक्स करून घेऊया. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे वरण थोडं एकदम मसालेदार चटपटीत आहे. खायला खूप जबरदस्त लागते. एवढा भारी आहे. एकदा तुम्ही हे नक्की करून ट्राय करा. आता आपण इथे चिरलेला बारीक कांदा ह्याच्यामध्ये ऍड करायचा. कांद्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि नंतर झाकण लावायचा सर्व मिक्स करून गॅसवर ठेवायचा. मीडियम गॅस करायचा आपल्याला आणि याचे पण सुद्धा आपल्याला 2 किंवा 3 शिट्टी करून घ्यायची. 2 शिट्टीमध्ये हे वरण एकदम मऊसूत आणि एवढा छान शिजते. एवढी छान ही डाळ जी आहे, डाळ आणि कांदा एवढा मस्त मिळून येतो. तुम्ही पाहू शकता आपली डाळ पण आणि कांदा पण किती छान शिजलेला आहे. याला अजिबात फोडणी द्यायची गरज नाहीये. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे, नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे छान मिक्स करून घ्यायची. गरज असेल किंवा तुम्हाला याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता. तर हे पहा आपला हे मस्त गरमागरम मसालेदार उलगडा पप्पू बनून हे रेड कलरचा उलगडा पप्पू बनून सुद्धा इथे तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपला हा तेलगू स्टाईल उलगडा पप्पू 2 प्रकारचे वरण अगदी झटपट आणि हेल्दी तयार झालेले आहेत. दोन्ही प्रकार खूप हलके, पचायला सोपे आणि खास करून गॅस एकदम कमी लागणारा अगदी 5 मिनिटांमध्ये 2 वरण तयार होणारे ही आजची आपली रेसिपी आहे. कुकरच्या एका या 2 शिट्टीमध्ये हे वरण तयार होणारी ही आजची आपली रेसिपी. फोडणीची झंझट नाही, डाळ शिजवायची किटकिट नाही. मस्त असं चटपटीत असले मसालेदार आपले वरण 5 मिनिटात अगदी बनून तयार होणारी आजची आपली ही झटपट रेसिपी होती. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कोणता प्रकार तुम्हाला जास्त आवडला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच सोप्या, हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्की प्रेस करा. ओके फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशाच एका छान, सोप्या आणि झटपट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.